गुड आफ्टरनून मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर आणि देश विदेशातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात थोडक्यात. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे आपल्याशी खोटं बोलल्याचं वक्तव्य केलंय. मॉरिसन अमेरिका आणि ब्रिटनशी गुप्तपणे पाणबुडी करारावर बोलणी करत असताना देखील आपल्याशी खोटं बोलल्याचं मॅक्रॉन म्हणाले. ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात फ्रेंच बनावटीच्या डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या खरेदी करण्याचा अब्जावधी डॉलर्सचा करार रद्द केला आणि त्याऐवजी अमेरिकेकडून अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील इंडो पॅसिफिक कराराचा एक भाग होता. या करारामुळे फ्रान्स चिडला आणि अमेरिका ऑस्ट्रेलियातील आपल्या राजदूतांना परत बोलावलं होतं. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी रविवारी सांगितलं की लेबनॉन आणि अखाती राज्यांमधील राजकीय वादाचं मूळ हे लेबनॉनच्या राजकारणातील हिजबुल्लाहच्या वर्चस्वाच्या रूपानं आहे. लेबनॉनच्या माहिती मंत्र्यांचा वक्तव्यामुळे सौदी अरेबिया संतप्त झाला होता. लेबनॉनच्या येमेनमधील युद्धाचं वर्णन सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींचं आक्रमण म्हणून केलं होतं. आमच्यामध्ये आणि लेबनॉनमध्ये कोणतंही संकट नाही. इराणच्या एजंट्सचा प्रभाव आणि वर्चस्व असल्यानं लेबनॉनमध्ये संकट आहे. बिन फरहान यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय. हेच आम्हाला चिंतित करतं आणि यामुळेच लेबनॉनशी व्यवहार करणं राज्य आणि आखाती देशांसाठी व्यर्थ ठरतं असं देखील ते म्हणाले. इटलीचे प्रीमियर मारिओ दाग्रींच्या मते इटली गरीब देशांसाठी हवामान वित्तपुरवठा करण्यासाठी आपली वचनबद्धता स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असून पुढील 5 वर्षांमध्ये प्रतिवर्ष 1.4 अब्ज डॉलर्स इतका वित्तपुरवठा करेल. रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेच्या शेवटी दाग्री यांनी ही घोषणा केली. परंतु असुरक्षित विकसनशील राष्ट्रांना कमी कार्बन ऊर्जा स्रोतांमध्ये संक्रमण करण्यास आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घ्यायला मदत करण्यासाठी अद्याप हा निधी वितरित केला गेलेला नाहीये. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असा अंदाज बांधला गेलाय की श्रीमंत राष्ट्रांनी वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आणखी काही वर्षे श्रीमंत राष्ट्रांना लागतील. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगन यांनी रविवारी सांगितलंय की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तुर्कीच्या F-16 लढाऊ विमानांचा ताफा अद्ययावत करण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. रोममधील G20 शिखर परिषदेच्या आधी रविवारी बायडन यांची भेट घेतलेल्या एर्दोगन यांनी सांगितलं की F-16 विमान करारावर चर्चा झाली आहे. 2 वर्षांपूर्वी रशियन बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या खरेदीवर नेक्स्ट जनरेशन F-35 लढाऊ कार्यक्रम सुरू केल्यानंतर तुर्कीनं अलीकडेच 40 नवीन F-16 विमानांचं आधुनिकीकरण करण्यासाठी किट खरेदी करण्यास सांगितलंय. बायडन आणि एर्दोगन यांची जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. इटलीचे पंतप्रधान मारिओ दाग्री यांनी सांगितल्याप्रमाणे इटली गरीब देशांसाठी हवामान वित्तपुरवठ्याची आपली वचनबद्धता पुढील 5 वर्षांमध्ये प्रतिवर्ष 1.4 अब्ज डॉलर्स इतकी करणार आहे. रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेच्या शेवटी दाग्री यांनी ही घोषणा केली. 100 अब्ज डॉलर्स इतका निधी श्रीमंत देशांनी एकत्रितपणे पुरवण्याचं त्यांनी वचन दिलंय. परंतु असुरक्षित विकसनशील राष्ट्रांना कमी कार्बन ऊर्जा स्रोतांमध्ये संक्रमण करण्यास आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी अद्याप हा पैसा वितरित करण्यात आलेला नाहीये. दाग्री यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यांच्या मते संयुक्त आंतरराष्ट्रीय कर प्रणालीत सुधारणा करण्याची गरज आहे. युरोपियन युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिखर परिषदेत अफगाणिस्तानला आणखी मदत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रोममधील G20 शिखर परिषदेला यशस्वी झाल्याचं म्हटलेलं आहे. विशेषतः हवामान बदलाच्या मुद्द्यावर अनेक राष्ट्रांमध्ये मतभिन्नता असून सुद्धा परिणाम समोर आल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय. यासोबतच मॅक्रॉन म्हणाले 2015च्या पॅरिस हवामान करारानुसार जागतिक तापमानात सरासरी वाढ झाली आहे. 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान ठेवण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. G20 नेत्यांनी परदेशातील कोळशावर आधारित वीज निर्मितीसाठी सार्वजनिक वित्तपुरवठा संपुष्टात आणण्याच्या कराराचं मॅक्रॉन यांनी स्वागत केलंय. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी G20 नेत्यांच्या गटानं अधिक कृतिशील राहण्याचं आवाहन करण्यासाठी आंदोलकांनी रविवारी रोममधील रस्त्यांवर आंदोलन केलं. पर्यावरणवादी गट एक्झिस्टन्स रिबेलियनच्या कार्यकर्त्यांनी
कार्यकर्त्यांना रोममध्ये शिखर परिषदेसाठी जमलेल्या नेत्यांकडून प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा होती। या G20 शिखर परिषदेत हवामान बदल, कोरोना, आर्थिक पुनर्प्राप्ती, कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी लस आणि जागतिक किमान कॉर्पोरेट कर दर हे जे चर्चेचे मुद्दे होते। आंदोलकांनी इटालियन अध्यक्षीय राजवाड्याकडे जाणारा रस्ता यावेळी अडवला आणि ट्रॅजनसच्या गेटला साखळदंडानं बांधून ठेवलं, ज्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली। जगातील सर्वात गरीब आणि असुरक्षित देशांसाठी मध्यस्थाची भूमिका बजावणारे पर्यावरण कार्यकर्ते केविन कॉनरॅड यांनी जगातील धनाढ्य आणि सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांनी हवामान बदलाच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला पाहिजे असं मत व्यक्त केलंय। कोरोनामुळे अनेक धनाढ्य देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असल्याचं मान्य करत कॉनरॅड यांनी चिंता व्यक्त केली आहे। पण या देशांनी मान्य केलेला निधी न दिल्यानं गरीब आणि असुरक्षित देशांना हवामान बदल आणि इतर मुद्द्यांवर अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पापुआ न्यू गिनी इथं राहणारे कॉनरॅड म्हणाले की सगळे देश ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांना तोंड देत आहेत। पोप फ्रान्सिस यांनी रविवारी लोकांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं, जेणेकरून स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान शिखर परिषदेत पृथ्वीचा आक्रोश सगळ्यांना ऐकू येईल। फ्रान्सिस यांनी रविवारी सेंट पीटर स्क्वेअरमधील लोकांना केलेल्या मार्गदर्शनादरम्यान हे नमूद केलं की हा महत्त्वपूर्ण मेळाव्याचा पहिला दिवस होता। पोप फ्रान्सिस यांनी असंही सांगितलं की ते हैतीच्या लोकांचा विचार करतायत आणि जगानं हैतीतील नागरिकांना वाऱ्यावर सोडू नये असं आवाहनही त्यांनी केलं। ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स रविवारी G20 शिखर परिषदेसाठी रोममध्ये पोहोचले आणि इटलीचे पंतप्रधान मारियो दाग्री यांनी त्यांचं स्वागत केलं। येत्या 2 आठवड्यात स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं होत असलेल्या मोठ्या परिषदेकडे जगभराचं लक्ष लागलंय। जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचे नेते हवामान बदलाच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी एकत्र आले। प्रिन्स चार्ल्स यांनी वर्षानुवर्ष हवामान बदलाच्या जागृतीसाठी मोहीम चालवली आहे आणि जागतिक नेत्यांनी हवामान बदलाचा फटका सहन करणाऱ्या तरुणांच्या आवाजाकडे लक्ष देण्याचं त्यांनी आवाहन केलंय। गेल्या आठवड्यातील सत्तापालटानंतर हजारो लोक निषेधात रस्त्यावर उतरल्यानंतर रविवारी संयुक्त राष्ट्रानं सुदानच्या सेनापतींना देशाचा ताबा सोडण्याचं आवाहन करण्यात आलं। सुदानच्या एका निदर्शनकर्त्या नेत्यानं सांगितलं की जोपर्यंत सैन्य ताबा सोडत नाही आणि देशाची सत्ता नागरी सरकारकडे सोपवत नाही तोपर्यंत ते निदर्शनं सुरूच राहतील आणि सुदानीज प्रोफेशनल्स असोसिएशन जी ओमर अल बशीर विरुद्धच्या उठावात आघाडीवर होती आणि आता सत्तापालट विरोधी आंदोलनाचं ते नेतृत्व करतायत। उत्तर मॅसेडोनियाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या प्रशासकीय सोशल डेमोक्रॅटिक युनियनच्या दारुण पराभवानंतर पंतप्रधान झोरान झाएव यांनी रविवारी उशिरा राजीनामा दिला। या निकालाची जबाबदारी माझी आहे आणि मी पंतप्रधान पदाचा आणि सोशल डेमोक्रॅटिक युनियनचा नेता म्हणून राजीनामा देत आहे असं झाएव यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितलं। स्थानिक निवडणुकांचे अधिकृत निकाल अद्याप आलेले नसले तरी झेवने सर्वात महत्त्वाच्या लढतीत पराभव मान्य केला आणि राजीनामा दिला। ग्रीसच्या स्थलांतर आणि आश्रय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एक छोटं मालवाहू जहाज कोस ग्रीक बेटावर आणलं गेलंय। यावरील एकूण 382 लोकांपैकी 375 प्रवासी एका विशेष स्थलांतरित सुविधेत हलवले गेले। सर्व प्रवाशांना अलग ठेवण्यात येईल आणि बेटावरील त्यांचा मुक्काम तात्पुरता असेल असं मंत्रालयाने सांगितलंय। कोस्ट गार्डनं सांगितलं की तुर्कीचा ध्वज असलेल्या मालवाहू ग्रीक जहाजाला मदतीची आवश्यकता आहे असं शोध आणि बचाव पथकानं सूचित केलं होतं। ग्रीसनं तुर्कीला हे जहाज परत घेण्याची औपचारिक विनंती केली आहे, जे तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार तुर्कीच्या किनारपट्टीवरून निघून इटलीकडे निघालं होतं। अमेरिकन एअरलाइन्समध्ये फ्लाइट्स रद्द होण्याचे प्रमाण वाढलंय। एअरलाइन्सने रविवारी 700हून अधिक उड्डाणं रद्द केली। दिवसभराच्या वेळापत्रकाच्या जवळपास 30% उड्डाणं रद्द करण्यात आली। यामुळे 3 दिवसात अमेरिकेत एकूण 1600 उड्डाणं रद्द झाली। काही आठवड्यांपूर्वी साऊथवेस्ट एअरलाइन्सवर मंदीच्या झालेल्या परिणामांप्रमाणेच फ्लाइट अटेंडंटची कमतरता या सगळ्याला एअरलाइन्सनं दोषी ठरवलंय। सुमारे 1800 फ्लाइट्स अटेंडंट लवकरच रजेवरून परत आहेत आणि वर्षाअखेरीस किमान 600 नवीन अटेंडंट्स घेतले जाण्याची शक्यता आहे। एअरलाइन्सनं असंही म्हटलंय की ते सुट्टी दरम्यान अधिक पायलट आणि आरक्षण एजंटची नियुक्ती करण्यात येणार आहे।
इटालियन अग्निशमन दलानं सिसिलियन पूर्व किनारपट्टीवरील सिराक्यूज आणि कॅटानिया शहरांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 40हून अधिक ठिकाणी बचाव कार्य केलं. सिराक्यूजमध्ये अग्निशमन दलानं एक अंडरपास जवळ पाण्यामधून एक कार बाहेर काढली. अग्निशमन दलाने ढिगारे बाजूला सारले. स्क्रॅपरच्या मदतीने नुकसान झालेल्या इमारतींची तपासणी केली. सिराक्यूजच्या उपनगरात अग्निशमन दलानं पुरामुळे त्यांच्या घरात अडकलेल्या काही लोकांना वाचवलं. सिसिलीमध्ये गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी मुसळधार पाऊस आणि नद्यांना पूर आल्यानं कॅटानिया शहराच्या मध्यभागी पूर्णपणे पूर आला होता. गुरुवारी आणि शुक्रवारी कॅटानियाच्या महापौरांनी शाळा देखील बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. झेक प्रजासत्ताकमध्ये रविवारी केबल कारचा अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रविवारी दुपारी केबल कारच्या 2 पैकी एक केबिन जमिनीवर आदळून हा अपघात झाला. प्रादेशिक सरकारचे प्रमुख मार्टिन पुटा यांनी सांगितलं की यातील एक व्यक्ती ठार झाली आहे. दुसऱ्या केबिनमधील 15 जणांपैकी कोणालाही इजा झालेली नाहीये. झेक प्रजासत्ताकमधील सर्वात जुनी केबल कारचा हा पहिला अपघात होता. झेक रेल्वेद्वारे संचलित केबल कार लिबेरेक शहराजवळील जेस्टेड पर्वताच्या शिखरापर्यंत जाते. सॅलिसबरी इथं 2 प्रवासी गाड्या रुळावरून घसरल्यानंतर अपघात झाला आणि अनेक लोक जखमी झाले असं अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं. लंडनच्या नैऋत्येस सुमारे 70 मैल अंतरावर असलेल्या सॅलिसबरी स्थानकाजवळ आल्यावर एका पॅसेंजर ट्रेनची मागील गाडीला धडक बसल्यानंतर ती रुळावरून घसरली. रुळावरून घसरल्यानं परिसरातील सर्व सिग्नलिंग सिस्टीम ठप्प झाली आणि त्यानंतर दुसरी ट्रेन रुळावरून घसरलेल्या गाडीला धडकली. ब्रिटिश वाहतूक पोलिसांनी सांगितलं की यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पोलीस दलानं सांगितलं की या अपघातात अनेक लोक जखमी झालेत, परंतु त्यांनी तपशील दिलेला नाहीये. गॅस लाईनसोबत बेकायदेशीर छेडछाड झाल्यामुळे स्फोट होऊन रविवारी मध्य मेक्सिकन शहर पुएब्ला हे हादरलं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आणि काही घरांचं नुकसान देखील झालंय असं राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पुएब्ला गव्हर्नर मिगुएल बार्बोसा यांनी सांगितलं की परिसरात गॅसचा वास पसरला आणि इमर्जन्सी कॉलने इशारा दिल्यानंतर अधिकाऱ्यांना 3 स्फोटांपैकी पहिल्या स्फोटापूर्वी सुमारे 2000 लोकांना बाहेर काढता आलं. 1.7 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या पुएब्लाच्या सॅन पाब्लो झोचिमेहुआकान जिल्ह्यात किमान 54 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. 1.7 दशलक्ष लोकसंख्येचं शहर असलेल्या पुएब्लाच्या सॅन पाब्लो झोचिमेहुआकान जिल्ह्यात वायुगळती होऊन झालेल्या स्फोटात 54 घरं उद्ध्वस्त झाली. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयातून अडकलेल्या 37 रुग्णांना बाहेर काढलं. काही ठिकाणी इमारतींचं किरकोळ नुकसान झालं. तिथं मदत कार्य करून अग्निशमन दलाचे जवान परतले आणि गव्हर्नर म्हणाले की जरी लोक बेपत्ता झाल्याचं कोणी वृत्त नसलं तरी बचाव पथकं मात्र शोध घेत आहेत. कोणी जखमी किंवा मृत्युमुखी पडलंय का त्याची चाचपणी सुरू आहे. वेल्श पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी वेल्समध्ये नदीवर पॅडल बोर्डिंग अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. 2 महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला आणि एक पुरुष माजी सैनिक ज्यानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यालाही मृत घोषित करण्यात आलं असं ब्रिटिश प्रसारक स्कायनं वृत्त दिलंय. आणखी 5 पॅडल बोट्सना नदीतून बाहेर काढण्यात आलं आणि आपत्कालीन सेवांद्वारे स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. ब्राझीलमध्ये दोस बोकस गुहेत सराव करणाऱ्या बचाव पथकाचे सदस्य रविवारी गुहेत अडकले. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण बेपत्ता झाले अशी माहिती साओ पाउलो अग्निशमन विभागानं दिली आहे. साओ पाउलो शहरापासून 300 किलोमीटर अंतरावर ऑल्टिनोपोलिस शहरात ही गुहा आहे. ब्राझीलच्या पोलीस पथकांनी हिंसक टोळ्यांवर मोठी कारवाई केली. रविवारी मिनास गेराईसमधील कारवाईत 25 संशयित बँक दरोडेखोरांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. 2 ठिकाणी ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली, ज्यात पोलीस आणि टोळ्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. 10 वाहनं देखील जप्त करण्यात आली. गेल्या काही काळापासून पोलीस या टोळ्यांच्या मागावर होते. जपानमध्ये टोकियोत एका प्रवाशानं सहप्रवाशांवर चाकू हल्ला केला. यात 10 जण जखमी झाले. 1 जण गंभीर आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ज्यानं कुठल्या हेतूनं हल्ला केला याचा शोध घेतला जातोय. कोक्युरो स्थानकाजवळ कियो ट्रेनमध्ये हा प्रकार घडला.
किलाउआ हा सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. हवाईच्या बिग बेटावर शुक्रवारी त्याचा उद्रेक झाला. 1952 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. लावाच्या प्रवाहामुळे अधूनमधून शेतीवर आणि घरांवर परिणाम होतो. यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. एकदा का इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला की तो महिनोन्महिने उद्रेक सुरूच असतो. 1952 पासून इथं तब्बल 32 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. सुदानची राजधानी खार्तूममध्ये आंदोलनं करण्यात आली आहेत. या आठवड्यात बंड करून सत्ता ताब्यात घेतलेल्या सैन्याविरुद्ध यावेळी नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवला. निदर्शनं सुरू झाल्यापासून सुरक्षा दलाच्या गोळीबारात किमान 9 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार किमान 170 नागरिक जखमी झालेत. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देश विदेशातल्या घडामोडी पाहूयात थोडक्यात. भारतानं नुकताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला. मात्र सगळेच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षित टप्पा गाठण्यात अपयशी ठरलाय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत. 3 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्याची आढावा बैठक घेणार आहेत. यात महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना आणि कायमस्वरूपी रहिवाशांना ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या करण्यात आल्यात. तसंच या नागरिकांना क्वारंटाईनही केलं जाणार नाहीये. कठोर नियंत्रण निर्बंधामुळे अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर प्रवासी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. परदेशी पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मात्र ऑस्ट्रेलियात प्रवेश करताना अजूनही निर्बंधांचा सामना करावा लागतो. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांना कोरोना संसर्ग झालाय. सौम्य लक्षणं जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी त्या अध्यक्ष बायडेन यांना भेटल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये 6 फुटांपेक्षा अधिक अंतर होतं. तसंच त्यांनी मास्कही वापरले होते. बायडेन यांची शनिवारी केलेली चाचणी निगेटिव्ह आली आहे. बायडेन ग्लासगो स्कॉटलंड इथं सोमवारी गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेसाठी गेले होते. पण कोरोना संसर्गामुळे साकी बायडेन यांच्या परदेश दौऱ्यावर गेल्या नाहीत. बायडेन यांच्यासह साकी जाणार होत्या, पण त्यांच्या घरातील सदस्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्याचं कळल्यानंतर त्यांनी युरोपचा प्रवास रद्द केला. मेक्सिको शहरात डे ऑफ द डेड फेस्टिवलची तयारी सुरू आहे. यासाठी 150 ठिकाणं केंद्र तैनात करण्यात आली आहेत. कोरोना बळींसाठी इथं स्मारक उभारण्यात आलंय. जे नागरिक आपतांना अंतिम निरोप देऊ शकले नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नातेवाईकांनाही बोलावण्यात आलं होतं. या सगळ्या फोटोंचा अल्बम तयार केला जाणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत द डे ऑफ डेड फेस्टिवल सुरू राहणार आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 2,88,276 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. दिवंगत सुपरस्टार डिएगो मॅराडोना यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जेंटिनाने आठवड्याच्या शेवटी उत्सव साजरा केला. 1978 आणि 1986च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी अर्जेंटिना खेळाडू आणि मॅराडोनाच्या वयोगटातील संघाचे सदस्य एका सामन्याच्या निमित्तानं एकत्र आले होते. महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांची आठवण काढण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅराडोनाचा पहिला व्यावसायिक संघाच्या वतीनं अर्जेंटिनोस ज्युनियर्सनं घरी असलेल्या डिएगो अर्मांडो मॅराडोना स्टेडियममध्ये हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. 20 ऑक्टोबर 1976 रोजी मॅराडोनाने व्यावसायिक पदार्पण केलेल्या खेळपट्टीवर हा खास सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यासाठी चाहत्यांना विनामूल्य उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शनिवारी व्हेनेझुएलामधील सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांना देशातील अनेकांनी अनुभवलेल्या कठोर वास्तवातून तात्पुरतं बाहेर पडण्याची संधी दिली. कराकस येथील मिस्टर हँडसम व्हेनेझुएला इंटरनॅशनल स्पर्धेत 19 पुरुषांनी भाग घेतला होता. यावेळी स्पर्धकांनी नृत्य सादर केलं आणि विविध कौशल्य दाखवली. गेल्या वर्षी कोविडमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यावेळी मात्र अनेकांनी या स्पर्धेला विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. लारा राज्याचे प्रतिनिधी राफेल सांचेझ यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलं. जपानच्या राजधानीत
कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणं कमी झाल्यामुळे रविवारी टोकियोच्या गजबजलेल्या शिबुया जिल्ह्यात कॉस्प्लेयर्सच्या मोठ्या जमावानं हॅलोवीन हा उत्सव साजरा केला। टोकियोसह देशातील अर्ध्याहून अधिक ठिकाणी असलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। नवीन प्रकरणांमध्ये सातत्यानं घट झाल्यामुळे सप्टेंबरच्या शेवटी नियमांमध्ये सूट देण्यासाठी पावलं उचलण्यात आली, ज्यामुळे जपानी आरोग्य सेवा प्रणालींवरील दबाव कमी करण्यात मदत झाली आहे। या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आमची वेबसाईट news18lokmat.com ला सुद्धा लॉग इन करा। आमचं फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलो करा आणि या आणि इतर बातम्यांचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहणार आहे। तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।